नमस्कार, मी सुप्रिया एसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। कालपर्यंत आपण फक्त मुंबई पोलीस शिपाई बद्दल प्रत्येक गोष्ट बघत आलेलो आहोत। आज चक्क मुंबई पोलीस चालक शिपाई भरती 2021 ची एक नाही दोन नाही तर तब्बल 90 उमेदवारांचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत। त्या सर्वांना आपल्या या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा। आणि ती पीडीएफ जी आहे उमेदवारांची ते आज जे जाहीर झालेले आहे ते सर्व मी टेलिग्राम बॉक्सला टाकते, त्यामुळे तो पीडीएफ सगळ्यांनी एकदा वाचून घ्या। ज्यांनी कोणी आपली नावे अजूनही चेक केले नसतील त्या लिस्टमध्ये तर ती पटापट चेक करून घ्या आणि तयारीला लागा। आता काहीच मोजकेच दिवस उरलेले आहेत। त्या नियुक्ती आदेश हे 51 मुलं आणि 39 मुली असे टोटल 90 उमेदवारांची नावं त्या लिस्टमध्ये म्हणजे समाविष्ट आहेत। तर पटापट सगळ्यांनी आपापली नावे चेक करून घ्या एकदा। त्याचबरोबर तुम्हाला नायगाव या ठिकाणी पोलीस मुख्यालय समोर नायगाव या ठिकाणी 27 डिसेंबर या दिवशी सकाळी 9 वाजता हजर राहायचं आहे। सो सगळ्यांनी पटापट तारखा आणि वेळ दिलेली गोष्ट नोट डाऊन करून घ्या, लक्षात ठेवा। सकाळी 9 वाजता ठीक तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। आणि येताना काय काय सामान लागणार आहे किंवा काय काय कोणत्या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत त्या सर्व त्यांनी तिथे त्या परिपत्रकात दिलेलं आहे। जर कोणाला ते परिपत्रक अजूनही मिळालं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते मी टाकते। टेलिग्राम चॅनल अजूनही कोणी जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सगळ्यांनी पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तसंच तुम्हाला तिथे हजर होताना सगळ्या वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत। तुमच्या दैनंदिन वस्तू आहेत, डॉक्युमेंट्स आहेत। डॉक्युमेंटमध्ये त्यांनी तुम्हाला 4 फोटो, आवेदन अर्ज आणि हॉल तिकीट आहे, लेखी परीक्षेचं, मैदानी परीक्षेचं, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे जाताना ओरिजिनल सोबत घेऊन जायच्या आहेत। त्याच पद्धतीने त्या पीडीएफ मध्ये ना नावांच्या नंतर एक 4 ते 5 फॉर्म्स आहेत। ते सर्व फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्या आणि ते फॉर्म सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे। न चुकता प्रत्येकाने ते फॉर्म सोबत घेऊन जा, कारण की मग तिकडे गेल्यानंतर तुम्ही विसरला असाल तर तुमची तिकडे जाऊन धावपळ होणार। सो प्रत्येकाने त्या फॉर्मची प्रिंटआउट काढा आणि सुवाच्य अक्षरात भरा। ते एक संगणक हाताळणीचा फॉर्म आहे, त्याचबरोबर एक जन्मतारखेचं ते एक हमीपत्रक आहे आणि तसंच तुमचं एक प्रतिज्ञापत्रक आहे, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्रक आहे। म्हणजे असे 4-5 फॉर्म्स आहेत इम्पॉर्टंट। सो ते तुम्हाला पटापट फिल करून तुम्हाला जाताना ज्या दिवशी तुम्ही हजर होणार 27 डिसेंबरला त्या दिवशी तुम्हाला ते सोबत घेऊन जायचे आहे तुमच्या इतर डॉक्युमेंट सोबत। त्याच पद्धतीने तुमच्या दैनंदिन वस्तू ज्या लागणार आहेत तुम्हाला त्या आणि गणवेश वगैरे सगळी इन्फॉर्मेशन पीडीएफ मध्ये दिलेली आहे। प्रत्येकाने ती पीडीएफ पूर्णपणे केअरफुली वाचा। कोणाला कोणती गोष्ट समजली नसेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये लिहा तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या नाहीयेत त्या। मी तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन कमेंटमध्ये देत असते, प्रत्येकाच्याच कमेंटची उत्तरं मी देत असते। सो अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा। आणि सर्व चालक पोलीस शिपाईंना आमच्या या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत। तुमची पूर्ण ट्रेनिंग अगदी एकदम मस्त जावो आमची हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि तसंच तिथे मिळणारे अपडेट्स वगैरे आपल्या चॅनलवरती थोडंफार तुम्ही टाकत जा, जेणेकरून येणाऱ्या नवीन मुलांना ती मदत म्हणून कामी येईल। तर मग चला, आजचा तुमचा दिवस खूपच एन्जॉयबल असेल माहितीये, कारण की एवढी मोठी गुड न्यूज आहे डायरेक्ट नियुक्तीची। कारण की खूप मुलं वेटिंगवर आहेत, खूप मुलांना या नियुक्ती आदेशची खूप मुलं वाट बघतायत आणि फायनली तुमच्या 90 उमेदवारांना ही संधी चालून आलेली आहे। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खूप खूप शुभेच्छा आहेत सगळ्यांना। आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल, अजूनही आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा। काय जण पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि परत क्वेश्चन एखादा टाकतात आणि त्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये असतं पण ते पूर्ण व्हिडिओ बघत नाही, सो त्यांना ते उत्तर मिळत नाही। ह्याच्या आधीचे व्हिडिओ सुद्धा असंच झालंय। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळणार। आणि जर एक्स्ट्रा तुमचं त्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर तुमचा कोणता नवीन क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये टाका। आपण एक प्रश्न उत्तर म्हणजे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। सगळ्यांच्या कमेंटची उत्तरं त्या एका व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। सो चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मित्राला मैत्रिणीला हे चॅनल सजेस्ट करा आणि व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून तुमचा एक रिस्पॉन्स तुम्हाला माहिती आहे मला मोटिवेटेड फील करतो। सो आता जे कोणी चालक तुमचे मित्रमैत्रिणी असतील
तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना समजू दे की त्यांचे नियुक्ती आदेश आलेले आहेत आणि त्यांना आता तयारीला लागायचं आहे. सो न चुकता सकाळी 9 वाजता नायगाव या ठिकाणी 27 डिसेंबर रोजी तुम्हाला हजर व्हायचं आहे. पोलीस शिपाई चालक भरती 2021ची. त्याच्यानंतरच वेटिंगवाल्यांचे, जेव्हा सगळे मुलं हजर होतील चालक आणि शिपाईचे, त्यानंतरच वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित राहणार आहे. सो वेटिंगवाल्यांनी थोडा धीर धरा. जे होणार ते आपल्या सगळ्यांना समजणारच आहे. कोणतीही गोष्ट लपून राहणार नाही आहे. सो सरकारचा जो काही निर्णय असेल तो आपल्या सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. आणि कोणावरही ट्रस्ट ठेवू नका. कोणताही युट्यूबर, कोणताही व्हिडिओ तुम्ही बघून टेन्शन्स वगैरे घेऊ नका. तुम्ही तुमची तयारी जोरात चालू ठेवा. नवीन मुलांना पण मी तेच सांगते, तयारी जोरात चालू ठेवा. येणारी भरती तुमची सीट कन्फर्मच असली पाहिजे. तिथे तुम्हाला डाऊट, अगदी तुम्हाला निवड यादी सुद्धा बघायची गरज लागली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तयारी करा. त्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांना ट्रेनिंगसाठी सुद्धा ऑल द बेस्ट आणि नवीन भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला ऑल द बेस्ट. तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका. आपण तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचं काम आणि तसंच त्या पद्धतीने नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी घेऊन येणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर भेटणार आहोत. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.